परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी व सरपंच यांच्या वतीनं जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पवार साहेब यांनी यांच्या डिपार्टमेंटला सर्व फक्त पैसा आणि पैशाच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या पंचायत समितीत होत नाही आणि यांना फक्त पैसा लागतो, त्याशिवाय कुठलाही घरकुलचा हप्ता पडत नाही। या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई झाली पाहिजे, एवढं बोलतो आणि थांबतो। या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। यांची चौकशी करून यांच्यावरती कडक कारवाई या ठिकाणी करण्यात आली पाहिजे। गोरगरीब जनतेच्या जीवनाशी खेळ खेळणाऱ्या भ्रष्ट अशा अधिकाऱ्यावर अशी कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी, अशी आमची शेवली परिसरातील सर्व 40 ते 45 गावाच्या सरपंच उपसरपंची लोकप्रतिनिधींची अशी आमची या ठिकाणची मागणी आहे। असं आम्ही या ठिकाणी आदरणीय लोणीकर साहेबांना व मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद CO यांना आम्ही विनंती करतो। त्याप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समितीत मागासवर्गीय समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहिरीची योजना आहे, त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजना आहे, मागासवर्गीयांसाठी पिठाची चक्की, शिलाई मशीन, अशा अनेक मागासवर्गीयांसाठीच्या योजना आहेत। त्या मागासवर्गीयांच्या समाजाला सुद्धा पैसे घेतल्याशिवाय या पंचायत समितीमध्ये कर्मचारी असतील, गटविकास अधिकारी असतील, त्यांचे अधिकारी असतील, पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या पंचायत समितीत होत नाही, असा आमचा आरोप आहे। गोरगरीब जनता मागासवर्गाचे जालना तालुक्यापासून पंचायत समिती ही जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर आहे। लोक सकाळच्या बसने येतात, दिवसभर वाट पाहतात, कर्मचारी हजर होत नाही, काहीतरी दौऱ्याच्या नावाखाली बाहेर गेलो, कुठंतरी गेलो म्हणून सांगतात, मास्टरला त्यांचे हजेरी बुकात त्यांची नोंद नसती, दौऱ्याची नोंद नसती आणि कुठंतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात, दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी नसतात। अशी लूट इथं मागासवर्गीयांसह अनेकांची इथं लूट चालू आहे, ही लूट थांबली पाहिजे। आणि माझी विनंती आहे की आमचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय लोणीकर साहेबांनी या मागणीकडे आमचं विशेष लक्ष द्यावं आणि या गटविकास अधिकारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे। बोला। आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडं शेवली व शेवली सर्कलमधील सर्व 40 ते 45 गावाचे सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी तसेच नेर या ठिकाणचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं जालना पंचायत समितीचे भ्रष्ट गटविकास अधिकारी श्री संदीप पवार यांच्या विरोधामध्ये आम्ही हे सर्व जणांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये या पंचायत समिती जालना गटविकास अधिकारी श्री पवार यांचं अत्यंत भ्रष्टाचाराचा कळस यांनी गाठलेला आहे। त्यांच्याकडं प्रत्येक गावाचे सरपंच उपसरपंच येतात, लोकप्रतिनिधी येतात, त्यांच्याकडं गोरगरीब जनतेचे लोक येतात, त्यांना आरेरावीची भाषा वापरून त्यांनी या जालना पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गावातल्या सरपंचाला उपसरपंचाला आरेरावीची भाषा करतात आणि सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधींनी यांना विचारलं की साहेब 25-15चं कामं तुम्ही या ठिकाणी सुरू करा, ते म्हणते शासनाने वरून बंदी घातली। जर या कामाला बंदी असेल तर बीड जिल्ह्यामध्ये या कामाला सुरुवात झालेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये 85-15च्या कामाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी विहिरीचं मस्टर बंद करण्यात आलेले आहे, विहिरीचं सुद्धा या ठिकाणी मस्टर या ठिकाणी काढलं जात नाही आहे। त्यानंतर रस्त्याचे जर कामं असतील तर त्या रस्त्याच्या कामाचं जर बिलं या ठिकाणी काढायचे असतील, सरपंच उपसरपंच किंवा संबंधित कोणी ग्रामपंचायतचे सदस्य यांनी जर हे काम केलं तर त्यांच्याकडे 10% मागणी या ठिकाणी गटविकास अधिकारी श्री पवार यांच्याकडून मागणी करण्यात येते, असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आम्ही मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे। त्याचप्रमाणे या गटविकास अधिकाऱ्याचा या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर, त्यांचे इथले कर्मचारी असतील, इथला पाणी पुरवठ्याचा विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, घरकुल विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा या पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले ग्रामविकास ग्रामसेवक यांच्यावर सुद्धा कोणत्या कर्मचारी अधिकाऱ्यावर यांचा या गटविकास अधिकाऱ्याचा वचक राहिलेला नाही। या पंचायत समितीच्या अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजना आहे, रमाई घरकुल योजना आहे, शबरी योजना आहे, यशवंत अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, अशा शासनाच्या जे काही घरकुल योजना आहेत, या घरकुल योजनेच्या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे
या ठिकाणी पहिला हप्ता कुणाचा पडला नाही, कुणाचा दुसरा हप्ता पडला नाही. शासनानं वाळू मोफत केलेली आहे. गट विकास अधिकाऱ्याचं या ठिकाणी वचक नाही. इंजिनियर काय अभियंता असतील त्या ठिकाणी गावामध्ये त्यांचा पैसे या ठिकाणी मागणी करतात. असा या ठिकाणी आमच्या सरपंच उपसरपंच या परिसरातल्या सर्व नागरिकांचा या गट विकास अधिकारी संदीप पवार या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आमचा आरोप आहे. पैसे घेतल्याशिवाय घरकुलाचे हप्ते टाकल्या जात नाही असं गोरगरीब जनतेला, या लोकप्रतिनिधीला हे गट विकास अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी या ठिकाणी अशी भाषा वापरतात. त्यांची आरेरावाची भाषा आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात सखोल या ठिकाणी पावलं उचलत मी या आमच्या मतदारसंघाचे परतूर मंठा विधान